अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या हृदयस्थ बंधू भगिनींनो, आज परत मी तुम्हाला ऐसा जोगवा मागेनं त्यातलं शेवटचा प्रवचन परमपूज्य मामा त्याबद्दल काय सांगतात हे तुम्हाला सांगतो. श्री एकनाथ महाराज म्हणतात, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. पोटी म्हणजे बुद्धीमध्ये, पोटी मागेन ज्ञानपुत्रा म्हणजे ऋतंबरा मूल प्रज्ञेचे स्फुरण मागेन. आणि त्यासाठी अगोदर काय करेन तर धरोनी सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंभ संसार संसार सांडिन कुपात्रा. ऐसा जोगवा 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 मागेन. अंतरीचा सद्भाव हाच एक गुण मित्रासारखा जवळ करून इतर सर्व विकारांचा दंभ संसाराचा त्याग करेन. नंतर सद्गुरूंकडे नम्रपणे शक्तियुक्त ज्ञानाचा जोगवा मागेन, असे श्री एकनाथ महाराज म्हणतात. कुपात्रा याचा अर्थ समजावून घेणं आवश्यक आहे. देहातील नवद्वारांमधील अज्ञानरूपी अंधकार घालविण्याकरता ज्ञानदीप लावला आहे. त्यासाठी स्वच्छ शुद्ध पवित्र असे दीपपात्र हवे. कु म्हणजे वाईट, खराब, कळकट असे पात्र उपयोगाचे नाही. हे कुपात्रे कोणते तर वासना विकल्प यांनी युक्त अंतःकरण हेच कुपात्र. अंतःकरण सद्भावना सत्वगुण यांनी युक्त असेल, परिपूर्ण असेल तर ते ज्ञानासाठी योग्य असे दीपपात्र होईल. यावर माऊलींनी फारच सुंदर सांगितले आहे. तया स्वांतःकरणजिता सकल काम उपशांता. परमात्मा परवता दूरी नाही. असे शुद्ध अंतःकरणयुक्त असतात. ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होईल यावर श्री संत एकनाथ महाराज पुढील कडव्यात म्हणतात, पूर्ण बोधाची बोधाची भरी न परडी. पूर्ण बोधाची बोधाची भरी न परडी. आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडीन दरडी. मनोविकार विकार करीन कुरवंडी. अद्भुत रसाची रसाची भरीन दुरडी. आपणा सर्व साधकांचे उद्दिष्ट काय तर प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही साधने होय. प्रपंच हा वाईट नाही, पण प्रवृत्ती बाह्यता प्रपंचात व अंतर्यामी परमार्थातच असायला हवी. प्रपंच म्हणजे वासना. अशा प्रपंचात राहूनही पूर्णबोध केव्हा होईल? परमार्थ केव्हा समजेल तर प्रपंच म्हणजेच वासना विकार कमी झाल्यावर. या वासना किंवा विकार निर्माण करते ते मनच. हे मन प्रपंच आणि परमार्थ दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे आहे. जे मन विकारयुक्त संकल्प विकल्पयुक्त आहे ते प्रपंच करते व जे मन संकल्प विकल्प विकार रहित आहे ते परमार्थ साधते. श्री माऊली म्हणतात, किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. यावर माझी आई एक सुंदर बोधप्रद गोष्ट सांगत असे. रावसाहेब नावाचे एक सधन गृहस्थ होते. त्यांचे रामभाऊ नावाचे एक सराफ स्नेही होते. एकदा रावसाहेबांच्या थोरल्या मुलाचे लग्न ठरले. रावसाहेबांची परिस्थिती उत्तम असल्यामुळे त्यांनी 100 तोळ्यांचे दागिने सुनेसाठी करायचे ठरविले. स्नेही म्हणून रामभाऊ सराफांकडे त्यांनी ते दागिने घडवण्यासाठी दिले. नेमके त्याच वेळी रामभाऊंवर आर्थिक संकट आले होते. ते निवारण्यासाठी त्यांनी 100 तोळ्यातले 20 तोळे अस्सल सोने काढून घेऊन आपली अडचण दूर केली व 20 तोळे हीण घालून बरोबर 100 तोळे वजनाचे दागिने तयार करून रावसाहेबांना दिले. पुढे रावसाहेबांच्या दुसऱ्या मुलाचे लग्न ठरले, पण त्यावेळेसच रावसाहेबांच्या मालकीची एक बोट बुडून त्यांचे भयंकर आर्थिक नुकसान झाले.
आता नवीन सुनेला दागिने करण्यासाठी सोने कसे आणणार या विमर्शनेत ते असताना थोरली सून म्हणाली, मामंजी 100 तोळ्यांचे माझे दागिने मोडा व दोघींना 50-50 तोळ्याचे 2 संच करा. आम्ही दोघी सुना ते वापरू. थोरल्या सुनेचे हे समजूतदारपणे बोलणे ऐकून रावसाहेबांना फार आनंद झाला. ताबडतोब ते सुनेचे 100 तोळ्याचे दागिने घेऊन सराफाकडे गेले. मध्यंतरी रामभाऊ सराफांना देवाज्ञा झाल्याने दुकानाचे काम त्यांचा मुलगा बघत असे. त्याच्याकडे दागिने दिल्यावर तो म्हणाला, यात हीण आहे. त्याने कसोटी दाखवली. तेव्हा रावसाहेबांनी त्याला सांगितले, अरे हे दागिने तुझ्या वडिलांनीच केलेले आहेत. तो म्हणाला, वडिलांनी असो की आजोबांनी, वस्तुस्थिती अशी आहे. खोटे वाटत असल्यास प्रत्यक्षच पहा. एवढे म्हणून त्याने ते 100 तोळ्यांचे दागिने मोडून मुशीत टाकले. मूस तापल्यानंतर त्यातून हिरवे पिवळे जाळ निघू लागले. सोन्यातील हीण जळून गेले व शुद्ध 80 तोळे सोने शिल्लक राहिले. तद्वतच जीवशुद्ध सोन्यासारखा केवळ ब्रह्मस्वरूप असला तरी त्याच्या स्वरूपाची जाणीव होण्याकरता, अनुभूती होण्याकरता संकल्प विकल्प वासना विकार हे हीण साधना व ज्ञानरूपी अग्नीत जाळावे लागते. सारांश काय, जसे सोने शुद्ध असूनही किडाळाच्या हिणाच्या संघामुळे त्याला मुशीत तापवावे लागते, तसे जीव हा ब्रह्मरूप असूनही संकल्प विकल्प वासनांमुळे त्याला सुद्धा योग बोध वैराग्यरूपी अग्नीने तापविणे भाग पडते. तथापि असे शुद्ध सोने त्यामुळे जळत नाही, तसे जीवाचे ब्रह्मस्वरूपही कशानेच नष्ट होत नाही. वस्तुतः मन हे महाकारण, कारण सूक्ष्म व स्थूल या देहांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर कार्य करते. प्रत्येक देहात त्याचे कार्य वेगळेच असते. मानसपूजेत महाकारण देहात असलेले अत्यंत स्थिर मन हेच देव बनते. याच मनाला देवाने आपला अंश म्हटले आहे. श्रीमद भगवद्गीतेत 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगताना मन ही विभूती आहे असे जे म्हटले आहे ते याच मनाला. माऊली त्यावर म्हणतात, इंद्रिया आतू अकरावे मनते मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना ते मी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. याच्या पुढील कारण देहाच्या बद्दल उद्या आपण बघू. काल आपण मी काम करत असलेल्या टाटा AI बद्दल थोडी माहिती सांगितली होती. आजच्या प्रवचनात मामा काय सांगतायत की आपलं शुद्ध मन पाहिजे आणि वासना व्यवस्थित शुद्ध वासना पाहिजे. याकरता माझ्या टाटामधील सर्व ॲडवायझर बंधू भगिनींना माझी अशी प्रार्थना आहे की हे आपण रोज 10 मिनटं ऐकलं तर विष्णू सहस्रनाम स्तोत्रात जसं सांगितलं आहे की नुसतं ऐकलं तरी आपल्या मनातल्या भावना वगैरे सगळ्या दूर होतात आणि मन शुद्ध राहतं. म्हणून हे रोज आपण ऐकलं तर आपल्या व्यवसायातच आपला मानसिक ताण जो आपल्याला पडतो पॉलिसी काढण्यात याच्यामध्ये किंवा आपले ऑफिसर लोक आपल्या पाठीमागे लागतात, तर हे रोज जर तुम्ही 10 मिनटं ऐकलं तर तेही तुमचं दूर होईल. आणि काल जसं मी तुम्हाला टाटाच्या इन्शुरन्सबद्दल सांगितलं तसं आज 2 वाक्य आणखीन एक सांगतो की इन्शुरन्स हे काढायलाच पाहिजे. आणि इन्शुरन्स जसं आपण नवीन गाडी खरेदी करायला गेलो आणि त्यांना जर सांगितलं की तुम्ही एवढी 5 लाखाची मला गाडी देताय, त्यातली स्टेपनीची किंमत काढून टाका, मला स्टेपनी नको. तर ही स्टेपनी जी आहे तो कुठलाही कंपनीचं कोणची का कंपनी असे ना, ती स्टेपनी दिल्याशिवाय आपल्याला गाडी देतच नाही. ते कंपनीचे मालक म्हणतात, हे बघा स्टेपनी तुम्हाला घ्यावीच लागेल कारण आमची गाडी 5-10 लाखाची आहे आणि मध्ये जर कुठे पंक्चर झाली तर काय करणार, तर ही पंक्चर तुम्हाला ही स्टेपनी पाहिजेच. तसं आपल्या जीवनाच्या ही स्टेपनी म्हणजे हे इन्शुरन्स आहे. आपल्याला सर्वांना जन्मतारीख आपली माहिती आहे परंतु मृत्यूची तारीख कोणालाही माहीत नाही. म्हणून अशा वेळेला ही स्टेपनी असणे आवश्यक आहे.
म्हणून माझ्या सर्व हे ऐकणाऱ्या बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की टाटा इन्शुरन्स कंपनीबद्दल किंवा पॉलिसीबद्दल तुम्हाला जे काय विचारायचं असेल, तुमच्या शंका असतील तर अवश्य मला फोन करा. माझा फोन नंबर 9767486301 किंवा मेल ॲड्रेस ईमेल maulimama@yahoo.com. आपली मदत माझ्या या कार्यात मोलाचे कार्य करीन असे मी समजतो. आपला मुकुंद काका.